नमस्कार श्रोते हो, मी वैभव कुलकर्णी आपले यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आज या ठिकाणी आपण पार्थिव गणेश स्थापना आणि त्या संदर्भात श्रोते मंडळींचे असलेले ज्या समस्या आहेत, त्यांची जी प्रश्न आहेत त्याबद्दल या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहोत। त्यांच्या या ठिकाणी शंकांचं समाधान या ठिकाणी करणार आहोत। तर चला सुरू करूयात आपल्या आजच्या प्रश्नांना। तर पार्थिव गणेश स्थापना या प्रश्नामध्ये पार्थिव गणेश स्थापना ज्यावेळेस सुरू होते तेव्हा एक शंका सर्व श्रोते मंडळींच्या मनामध्ये असते, ती म्हणजे घरामध्ये गर्भवती महिला असेल, दिवस गेलेले असतील तर गणेश स्थापना करू नये। तर श्रोते मंडळी हो, तर असं कुठेही लिहिलेलं नाही। उलट शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की घरामध्ये गर्भवती महिला असेल तरीही आपल्याला गणपती बसवता येतो। या उलट हास्यास्पद गोष्ट अशी आहे की आम्हास फोन येतात की गुरुजी आमचा गणपती बसलेला आहे, तर आम्ही गणपती बुडवला तर चालेल का? तर श्रोते मंडळींनो, गर्भवती महिला आणि आपण बसवलेला गणपती या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे। तर या ठिकाणी गणपती विसर्जन किंवा गणपती बसविणे आणि गर्भवती महिला या दोन्हींचा काहीही परस्पर संबंध नाही। तर घरामध्ये गर्भवती महिला असेल, दिवस गेलेले असतील तरी देखील आपल्याला गणपती बसवायचा आहे आणि गणपती विसर्जन देखील करायचं आहे। आणि हे दाते पंचांगाच्या पुस्तकामध्ये देखील सांगितलेलं आहे, लिहून दिलेलं आहे आणि ते मी पुराव्यासह आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे। तर या ठिकाणी दुसरा प्रश्न या ठिकाणी असा आहे की गणपती बसवण्यासाठी काही विशिष्ट वेळ असतो का, मुहूर्त असतो का? तर नाही श्रोते हो, गणपती बसविण्यासाठी पारंपरिक मुहूर्ताचा विचार केलेला आहे। ब्रह्ममुहूर्तापासून तर मध्यान्नापर्यंत केव्हाही गणपतीची स्थापना करावी असं शास्त्रवचन आहे। तर ब्रह्ममुहूर्तापासून अगदी पहाटेपासून तर दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही गणपतीची स्थापना करू शकतात असं शास्त्रवचन आहे। त्यानंतर घरात गणपतीची मूर्ती किती उंचीची असावी, यात काही शास्त्राचा नियम आहे का? तर हो श्रोते हो, घरामध्ये गणपतीची मूर्ती ही 1 विधभर उंचीची असावी। पण मी यात जास्त बोलणार नाही, कारण याचबरोबर प्रत्येकाची हौस देखील असते, त्यामुळे हा सर्वस्वी प्रत्येकाचा निर्णय आहे। त्यानंतर घरामध्ये 1 वर्षाच्या आत कुणी वारलेलं असेल, चुलते असतील, घरातील सख्खे आजोबा असतील किंवा अगदी घरातील जवळचा व्यक्ती गेलेला असेल, तर अशा वेळेस आपण काय करावं? अशा वेळेस सुद्धा गणेश स्थापना न करण्याची एक रूढी एक समाजात आहे। तर अशा वेळेस सुद्धा गणेश स्थापना आपल्याला करायची आहे, खंडन करून चालणार नाही। तर अशा वेळेस सुद्धा गणपतीची स्थापना आपल्याला करायची आहे। अशा वेळेस सुद्धा 10 दिवस गणपतीचे पूर्ण करायचे आहेत। यामध्ये मात्र गणपतीची स्थापना करायची आहे, मात्र त्यासाठी फार मोठा गणेशोत्सव करण्याची गरज नाही। फक्त शास्त्रवचनानुसार गणपती 10 दिवसाचा तुम्ही बसवावा, फार मोठा उत्सव करण्याची गरज नाही। त्यानंतर कधी कधी काय होतं की मध्येच सूतक येतं, गणपतीची स्थापना होते 10 दिवसामध्येच सूतक येतं किंवा मध्येच कुणाची तरी डिलेवरी होते। मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस आपल्या नातेवाईकाकडनं, मित्राकडनं, शेजाऱ्याकडनं गणपतीचं विसर्जन करून घ्यायचं।
आणि त्या वर्षी गणपतीचा उत्सव कमी झाला तरी चालेल, 2 दिवस 3 दिवसाचा गणपती झाला तरी चालेल, पण लगेचच गणपतीचं विसर्जन करून घ्यायचं. काही वेळेस अनावधानाने काय होतं की गणपतीची मूर्ती भंग पावते, तुटफूट होते. मग अशा वेळेस सुद्धा गणपती लगेचच विसर्जन करावा. अजून एक गोष्ट निदर्शनास नेहमी येते, ती म्हणजे काय की गणपती विसर्जन झाल्यानंतर मिरवणूक आटोपल्यानंतर ज्या वेळेस विसर्जनाची वेळ येते त्या ठिकाणी पुन्हा एकदा आरती घेण्यात येते. गणपतीची मूर्ती एकदा हलवली त्यानंतर विसर्जनाच्या वेळेस पुन्हा एकदा आरती घेण्याची अजिबात गरज नाही, कारण गणपतीची मूर्ती हलविण्याच्या वेळेस आपण ऑलरेडी आरती केलेली असते. पुन्हा गणपतीची आरती विसर्जनाच्या ठिकाणी करण्याची गरज नाही. श्रोते हो, याप्रमाणे अजून एक महत्त्वाची एक शंका लोकांच्या डोक्यामध्ये असते, ती म्हणजे किंवा रूढी असते, ती म्हणजे या वर्षीची मूर्ती तशीच ठेवून पुढच्या वर्षी विसर्जन करणे किंवा 1 वर्ष ती गणेश मूर्ती सांभाळणे. तर श्रोते हो, गणपतीची मूर्ती जी आहे ही विसर्जन केल्याशिवाय 10 दिवसाचं गणेश उत्सवाचं ते व्रत पूर्ण होत नाही. गणपती विसर्जन हा शब्द किंवा हा दिवसच त्यासाठी आहे. गणेश विसर्जनाशिवाय तो त्या ठिकाणी व्रत पूर्ण होत नाही. म्हणून या ठिकाणी गणेश विसर्जन फार महत्त्वाचं आहे. 10 दिवस गणपतीची मूर्ती ठेवता येत नाही. तर मंडळीओ, आज या ठिकाणी दिलेली गणपती विसर्जन, गणपती आणि गणपतीची स्थापना या संदर्भातील माहिती आपणास नक्की आवडलेली असेल तर नक्की मित्रांना, नातेवाईकांना नक्की ती शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.